नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। क्रांती बिरसा मुंडा संघटनेच्या वतीने आपण आज विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये नेमक्या आपल्या काय मागण्या आहेत, काय सांगाल? आज दिनांक 7/8/2024 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासह इथं आम्ही आज निवेदन दिलं आहे। तर मुख्यमंत्री साहेबांनी आदिवासी कोळी मल्हार महादेव कोळी टोकर कोळी ढोर कोळी जमातीची मीटिंग लावली होती। तर आजपर्यंत त्यांनी 3 मीटिंगी कॅन्सल केलेल्या आहे। 5/7/2024 रोजी जी मीटिंग ठेवली होती त्यांनासुद्धा तीसुद्धा मीटिंग कॅन्सल झालेली आहे। आणि डॉक्टर राजेंद्र भारूड यांना आदिवासी समाजाचे मन दुखल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। त्यांना तात्काळ विलंबित करण्यात यावे अशी मागणी आम्ही क्रांतीवीर बिरसा मुंडा संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहे। तसंच औरंगाबाद जिल्ह्यातील जे गायरान जमीन वन विभागाची जमीन आहे ते तात्काळ आदिवासी समाजाच्या नावावर तात्काळ करण्यात यावा, नसता क्रांतीवीर बिरसा मुंडा संघटनेच्या वतीने दिनांक 16/8/2024 रोजी कोळेगाव चौफुली जळगाव हावे या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व रस्ता रोखण्यात येईल अशी जात प्रमाणपत्राचं काय मागणी आहे? कारण की जात प्रमाणपत्र तात्काळ यांना देण्यात यावे। तुमच्या ज्या भावना दुखवल्या आहेत, कोणी अधिकाऱ्याने काय अपशब्द वापरले, नेमकं ते काय म्हणाले, काय सांगता येतील तुम्हाला? कारण की जी मुख्यमंत्री साहेबांनी जी आमची आदिवासी समाजाची मीटिंग लावली होती त्याच्यामध्ये त्याला इन्व्हाइट केलं होतं राजेंद्र भारूड साहेबांना, पण त्यांना ते आमचं समक्ष न सोडता डायरेक्ट त्यांना आदिवासी कोळी हे बोगस आहे असं भावना आमच्या समाजाचं दुखावल्या। त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाज पिटून उठले आहे। तर तात्काळ मुख्यमंत्री साहेबांना असं विनंती आहे की तात्काळ आदिवासी समाजाच्या मीटिंग लावून तात्काळ आमचा प्रश्न सोडण्यात यावा, नसता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन व छेडण्यात येईल अशी आमची। त्यांनी जर माफी मागायला पाहिजे का त्यांनी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, काय अपेक्षा असणार? आज रोजी त्यांना जर माफी मागली चांगलीच आहे, नाही जर माफी मागली त्याच्यावर विलंबीची कारवाई होणे फार गरजेचे आहे। कारण की जे आदिवासी समाजाचा भावना दुखणं म्हणजे खूप मोठं नुकसान होत आहे। मी प्रकाश पाटील सुरवाडकर, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य।